महाराज म्हणल्यानंतर सर्वांच्या अंगावरती शहारे उभं राहतात. कारण का, आज ते अखंड महाराष्ट्राचे दैवत आहेत. तलवारीच्या धारेला अजूनही तशीच धार आहे. तलवारीची धार अजूनही तशीच आहे. शिवरायांच्या शौर्याची गाथा अजूनही जिवंत आहे. स्वराज्याचा नारा आजही घुमतो. महाराष्ट्राच्या रक्तात शिवांचा सळसळता अभिमान आहे. महाराष्ट्राच्या रक्तात शिवांचा सळसळता अभिमान आहे. ज्यांना बोलता येत नाही त्यांना बोलकं करणारे, ज्यांना सभा मंडपामध्ये थांबता येत नाही त्यांना थांबवणारे, थांबल्यानंतर त्यांचं कधीही आपल्या अंगाचा घाम ओलचिंब होऊ शकतो अशा व्यक्तींना बोलते करणारे सर्वांचे लाडके गुरुवर्य आपले सन्माननीय रवींद्र पवार सरांना माझा नमस्कार. आज आपण विचार केला असता आपल्या दीपस्तंभामध्ये गेल्या 8 दिवसापासून शिवजयंती साजरी होत आहे. मी तर विचार करतो असं आपल्याकडे कुठेही होत नाही जे आपले पवार सरांनी केलेलं आहे आणि ते खूप मोठं घडून आणलेलं आहे. आज आपल्याकडे 8 पुष्प झालेले आहेत. सन्माननीय राजेंद्र शिनारे सर, तसेच सन्माननीय धन्यकुमार काळे सर, सन्माननीय गीताताई कुळवंत, सन्माननीय सावंतताई व सर्वांचे लाडके आपले सन्माननीय पूनमताई साळुंके आणि शरदजी लोखंडे अशा महान वक्त्यांनी खूप काही बोललेलं आहे शिवजयंतीवरती, शिव व्याख्यानावरती आणि तसेच शिवचरित्रावरती. मला तरी असं वाटतं की माझ्यासाठी काही शिल्लक राहिलेलं नाही, तरी सुद्धा तुमच्या सर्वांच्या सोबत राहिल्यामुळं मी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतो. एक काळ असा होता की तो आपण विचारही करू शकत नव्हतो की आपल्या रयतेवर किती त्रास होत होता, किती लोकांना छेडल्या जायचं. ज्या काळामध्ये स्वातंत्र्याचा विचार करणंही खूप कठीण असायचं, पाश्चात्यांना तोंड देणं खूप अवघड असायचं आणि त्या काळामध्ये तसं सिंहासन बहाल केलं ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी. पारतंत्र्यामध्ये गुलामगिरीमध्ये खितपत पडला असताना दिल्लीचे मुघल, आदिलशाही, निजामशाह, कुतुबशाह यांच्या सारख्या अत्याचाराने इथली गरीब जनता भरडली जात होती. साम्राज्याचे झपाट्याने सुलतानी आक्रमणामुळे इथली घरे दारे, पीक पाणी, बायका पोरं सुरक्षित नसताना त्या काळामध्ये शहाजीराजे भोसले व जिजामाता यांच्या पोटी एक पुत्ररत्न आपल्याकडे उभारी भरून येते आणि आपला सर्वांना खूप काही योगदान दिलेलं आहे. आज महाराष्ट्र म्हणजे काय, महाराष्ट्र कसं घडवले, त्यांना घडवताना काय काय गोष्टी अडचणी आल्या, फक्त त्यांनी महाराष्ट्राचे छत्रपती नाही झाले तर तेवढ्या कष्ट यातना सहन करून त्यांनी आपलं स्वराज्य निर्माण केलेलं आहे. स्वराज्य निर्माण करत असताना प्रत्येक गोष्टीला अडी अडचणी उभा राहत होत्या, तरी सुद्धा त्यांना जे साथ होती ती म्हणजे आई जिजाऊंची. आई जिजाऊ आज असे होते, ती एक रणरागिणी आणि ते कुठल्याही अधिकाराला बजावत नव्हते की प्रत्येक गोष्ट म्हणजे आत्मसात करत होते. प्रत्येक गोष्टीपासून ते शिवाजी घडवले होते. आज शिवरायांना वडील दूर असताना आई वडिलाचंही काम केलं आणि आईचंही काम केलं. त्यांना रामायण सांगितलं, त्यांना महाभारत सांगितलं, त्यांना मोठ्या मोठ्या सगळ्यांची उदाहरणे दिली. आज शिवराय घडवताना त्यांनी प्रत्येक गोष्टीचा विचार केला, तेव्हा शिवराय घडलेले आहेत. आज मात्र परिस्थिती अशी आहे की आपण आपल्या मुलाला खरं शिवचरित्र सांगतो का, आपल्या मुलाला रामायण सांगतो का, महाभारत सांगतो का. सांगण्याचा उद्देश असा आहे की महान व्यक्तीने कार्य कसं केले, कार्य करताना काय काय अडचणी आल्या आणि त्या अडचणींना तोंड देणं म्हणजे अशक्य ही शक्य करणं म्हणजे ती एक महत्वाची जबाबदारी असते. तर आज आपण आपल्या काळामध्ये आपल्या मुलाला काय दाखवत असतो, एखादं सिरियल, टीव्ही, मोबाईल, विंडो, अहो हे सगळं दाखवण्यापेक्षा आपण कधीतरी लेकरांना सांगितलं का शिवाजी महाराज कसे होते, शिवाजी महाराजांनी काम कसं केलेलं आहे, शिवाजी महाराजांचं ध्येय काय होतं आणि आपलं ध्येय काय आहे, हे कधी सांगणार आपण आपल्या पिढीला, आपण आपल्या मुलाबाळांना कधी शिकवणार. आपण महाराष्ट्र या देशामध्ये जन्माला आलोय, आपण शिवांच्या राज्यात जन्माला आलोय, हे आपल्याला कधी अंगावरती शहारे उभा टाकणार. फक्त शिवाजी महाराज म्हणून चालणार नाही,
फक्त शिवजयंती करून चालणार नाही. शिवजयंती करत असताना पताके लावतो, डीजे लावतो, खूप मोठा समारंभ करतो, पैसे खर्च करतो, म्हणजे ह्याचा अर्थ शिवजयंती करणं नव्हे. शिवजयंती करत असताना आपण तो विचार केला पाहिजे की तो विचार म्हणजे काय आहे, शिवाजी महाराज कोण होते, कसे होते, आपण खरंच ती गोष्ट आचरणात आणतो का आणि ती आपल्या पुढच्या पिढीच्या डोक्यामध्ये रुजवतो का, हे आपला ज्या दिवशी समजल त्या दिवशी आपली खरी शिवजयंती अंमलात येईल. फक्त शिवजयंती साजरी करून होणार नाही, प्रत्येक गोष्ट आचरणात आली पाहिजे आणि सर्वांच्या डोक्यामध्ये पोहोचली पाहिजे. जे तळागाळामध्ये आहे, जे शेवटपर्यंत आहेत, जे ह्या विचारापासून वंचित आहेत, ते सर्वांची एक जबाबदारी म्हणून ते काम केलं पाहिजे. तेव्हा आपली खरी शिवजयंती साजरी होईल आणि त्या दिवसापासून आपण शिवचरित्रावरती चालायला सुरुवात करू. फक्त शिवजयंती कार्यक्रमामध्ये होत नाही किंवा वाचून दाखवून होत नाही. शिवजयंती करण्यासाठी आपल्याला ते अंमलात आणावं लागतं आणि शिवाजी महाराज जन्माला येण्यापूर्वी 3 पिढी अगोदर त्यांच्या आजोबाच्या स्वप्नामध्ये भर दिवसा दुपारी 3 वाजता आई जगदंबेने दाखवला होता की तुमच्या घरामध्ये एक महान शक्ती, तुमच्या घरामध्ये एक असणारे प्रकार तो देशाला लखलखित करून सोडणार आहे. स्वराज्याची स्थापना तुम्ही आजपासून सुरुवात करा, तुम्हाला राज्य निर्माण करायचं आहे. त्या दिवशी त्यांनी 3 पिढी अगोदर दृष्टांत दिला होता. त्याच्यानंतर शिवछत्रपती जन्माला आले. म्हणून आजपासून जर आपण ते कार्य केलं तर आपण पुढच्या पिढीपर्यंत काहीतरी विचार पोहोचू शकतो. उद्याच्या आम्हाला कदाचित ह्याची गरज लागणार आहे, कारण का आज आपण एवढे क्रूरतेने बाहेर गेलेलो आहोत की आपला कुठलीही गोष्ट कळत नाही. कारण का आपण करतो काय, विचार काय आहेत, काय करायला पाहिजे, आपला जन्म कशासाठी आहे हे कधीच समजून घेतलेलं नाही. म्हणून उद्याच्या काळासाठी आपली जबाबदारी म्हणून आजपासून आपल्या पवार सरांनी रोपं लावून ठेवलेलं आहे. खूप चांगली गोष्ट केलेली आहे. त्यांनी फक्त क्लासेस नाही तर सर्वांना घडवून दाखवत आहेत. आपला वीकली सेशन असेल, शिवजयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, संभाजी जयंती असेल, प्रत्येक जयंतीमधून त्यांनी समाज कार्याचं काम करतात. तर आपला सर्वांना हातभार लावून सर्वांपर्यंत विचार पोहोचवले पाहिजेत. शिवाजी महाराजांचे विचार काय होते, शंभू राजांचे विचार काय होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काय विचार आहेत. जेव्हा जेव्हा आपल्या महापुरुषांचे विचार आपण पुढच्या पिढीला देऊ तेव्हा खऱ्या अर्थाने आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो हे आपण अभिमानाने सांगू शकतो. फक्त आपण महाराष्ट्रात जन्माला आलोय म्हणणं हे आपलं कर्तव्य नाही, तर ते आपले कर्तव्य करून दाखवणं आहे. तर खरे आपण महाराष्ट्रात जन्माला आले असं सांगता येईल. शिवकाळात स्वराज्य स्थापनेत महत्वाची भूमिका बजावणारे रामदास स्वामी सुद्धा होते. आज रामदास स्वामींनी कधीच दाखवलेलं नाही समोर, कधी भेट घेतलेले सुद्धा सांगता येत नाही, तरी सुद्धा रामदास स्वामींचे विचार शिवचरित्रामध्ये कायम ठिकाणी दाखवलेले आहेत. आणि शिवचरित्रामध्ये दाखवणं हे शक्य नाही असं नव्हतं, त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी आत्मसात केले होते. प्रत्येक रामदास स्वामीच्या विचारावरती चालत होते, म्हणून त्यांना प्रत्येक ठिकाणी यश आलेलं आहे. त्यांनी आध्यात्मिक गुरु म्हणून सुद्धा मानला होता. आणि त्याचबरोबर संत तुकाराम महाराज सुद्धा त्याच काळात होते. छत्रपती शिवाजी महाराज, रामदास स्वामी, संत तुकाराम एका वेळेस 3 युग पुरुष महाराष्ट्रामध्ये राहत होते. तर त्या काळामध्ये आज किती ताकद असेल, किती शक्ती असेल, एकापेक्षा एक फार बलाढ्य होते. तर ह्या बलाढ्य कार्यामुळे आज आपला महाराष्ट्र सुदृढ बनलेला आहे, सुबलाम बनलेला आहे, सुजलाम बनलेला आहे. तो 350 वर्षापूर्वी आज 350 उलटून गेले तरी सुद्धा आपण माग का आहोत, तर आज आपल्या शिवविचाराबद्दल ती आत्मीयता नाही, म्हणून आज माग राहिलेलो आहोत आपण. ज्या काळी कुठली सुविधा नसताना आपला सुविधा भेटलेली आहे, ज्या काळामध्ये एखादी महत्वाची गोष्ट करणं अवघड जायचं, एखादा सण साजरे करायचं जायचं, तर शिवरायांनी आज समाजासाठी एवढं यातना सण करून सुद्धा आपल्यापर्यंत सगळ्या गोष्टी चांगल्या पुरवलेल्या आहेत. तर आपण काय करायला पाहिजे, आपलं काय काम आहे, आपण हे कधी समजून घ्यायला पाहिजे. आपलं काम आहे की नाहीये, तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं म्हणजे आपला हे शिवविचार आहे. गोष्टीवर, शिवभावावर लहानपणापासून खूप चांगले संस्कार होत होते. आज चांगल्या आईच्या पोटी मुलगा जन्माला कधी येतो, आई सुसंस्कारित पाहिजे, आईचे संस्कार चांगले पाहिजेत. फक्त संस्कार चांगले असून चालत नाही. शिवरायांना जिजामातेनं आज प्रत्येक भाषेचं नॉलेज दिलेलं आहे, प्रत्येक भाषा अवगत केलेली आहे. त्याची स्वराज्य प्रेरणा कुठून आली, जिजाईच्या उदरातून आलेली आहे, जागृत केलेली आहे त्यांनी. राज्यशास्त्र असेल, धर्मशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, आध्यात्मिक असेल, प्रत्येक गोष्ट कुशलतेने करून घेणं म्हणजे हे आईचं कर्तव्य होतं. म्हणून प्रत्येक ठिकाणी आईचं महत्व फार जास्त आहे. शिव इतिहासामध्ये आई प्रत्येक ठिकाणी काम असं केलेलं आहे, वडिलाचंही केलेलं आहे आणि आईचंही केलेलं आहे, कुठंही कमी पडलेलं नाही.
एक गोष्ट ह्या ठिकाणी सांगावीशी अशी वाटते, ज्या वेळेस बंगळूरला शिवाजी महाराजांनी आपल्या वडिलांना भेटण्यासाठी पहिल्या भेटीसाठी गेले होते, त्यावेळेस त्या दरबारामध्ये गेल्यानंतर शिवाजी महाराजांना सांगितलं की मुजरा करा राजे वाकून. शिवाजी महाराजांनी ते मानले नाही, जुमानले नाही. आम्ही कुणालाही मुजरा करण्यासाठी आमचा जन्म नाही, आम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, आम्ही ताठ मानेने जगणार आणि ताठ मानेनेच राहणार. पण त्याच्यानंतर शिवरायांनी जे कृत्य केले होते, वडिलांना ते म्हणजे जाणून घेतले, पण ते रुचलं नाही. कारण का ते एका ठिकाणी चाकरी करत होते. चाकरी करत असताना कुठल्याही ठिकाणी असे कृत्य करणं बरोबर नाही, ते लहान वयामध्ये आहे. मग त्यांनी संध्याकाळी येऊन विचारलं की हे काय केलं. शिवाजी राजाने समजून सांगितलं, आबा आम्ही कोणालाही मुजरा करण्यासाठी जन्माला आलेलो नाही, तर आमचा जन्म आहे ते फक्त स्वराज्यासाठी आहे आणि स्वराज्यासमोर आम्ही नतमस्तक होऊ, पण कुठल्याही गुलामगिरी समोर आम्ही नतमस्तक होणार नाही. जर आपल्याला विचार करायचा असेल तर ह्या प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्यांनी आज अभिमानाने सांगितले की मी स्वराज्यात जन्माला आलोय, मी स्वराज्याबरोबर नतमस्तक होतो. त्यांनी ही प्रत्येक गोष्ट केली. स्वराज्याची गवताची काडी तारण म्हणून ठेवलेली त्यांनी ती तारण सोडून आणलेली आहे आणि सांगितलेलं आहे की माझ्या स्वराज्याची काडी सुद्धा कुठेही घाण पडू नये. तर आज आपण हे विचार घेतो का? आपल्यामध्ये हे विचार आहेत का? का नाही येत आपल्यामध्ये हा विचार? आज जर आपण विचार करत असता, अमेरिकेमध्ये MBA ला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला जातो, शिकवला जातो. मॅनेजमेंट ऑफ द गुरु छत्रपती शिवाजी महाराज. आज ते इंग्लिश मध्ये सांगतात. आपला जन्म मराठीमध्ये आहे, आपली मातृभाषा मराठी आहे, तरी सुद्धा आपण महाराष्ट्रात असून इतिहास सांगू शकत नाही. तर हे आपलं दुर्दैव आहे. ह्या दुर्दैवाने आपण कितपत चाललेलो आहोत. तर आपल्याला जर खरं सांगायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज कोण होते आणि कुलछत्रपती स्वराज्य रक्षक शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्याला त्यांनी किती काय काय केलेलं आहे, कसं केलेलं आहे. आज या ठिकाणी अजून एक छोटासा उदाहरण देऊ इच्छितो. ज्या वेळेस शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज दोघांची जे भिंतीच्या आड, दाराच्या आड जी चर्चा झालेली आहे, जे गनिमी कावा झालेला आहे, ते कशासाठी होता? स्वराज्य सांभाळण्यासाठी होता. पण लोकांना दाखवण्यासाठी काय होता की त्यांच्या दोघांचं भांडण झालेलं आहे, पिता पुत्रामध्ये भांडण आहे, एकमेकाला जुमानत नाही. संभाजी महाराज एवढे उद्धट आहेत की वडिलांच्या शब्दापुढे चाललेले आहेत, पण हे दोघांनी मिळून केलेला विचार होता. कारण हे आपल्याला स्वराज्य वाचवायचं होतं, स्वराज्याचं रक्षण करायचं होतं. म्हणून पिता पुत्राने दोघांमध्ये एक भिंत आडवी आणून ते लोकांना दाखवलं आमच्या दोघांचं भांडण आहे. पण त्या काळामध्ये पुतळा मातोश्रींनी खूप खचून गेल्या होत्या की त्यांचं म्हणणं असं होतं की एका वडिलाने असं कसं करू शकतं आपल्या पुत्राविषयी. आज शंभू राज्य म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये दाखवणारी गोष्ट आहे. शंभू राज्य म्हणजे आज सगळ्यांचा जीवाचा ठोका आहे. तर त्यांनी कसे बोलू शकतात? ते शिवाजी महाराजांना प्रश्न केला पुतळा मातोश्रींनी, महाराज आज तुम्हाला हे रुचलं का? तुम्ही हे आपल्या बाळाबद्दल कसं काय करू शकता? शंभू राजे म्हणजे कोण आहेत? आपल्या भावीचे राजे आहेत, आपले छत्रपती आहेत, त्यांना तुम्ही का ओळखू शकत नाही? शिवाजी राजाने सांगितलं की ठणकावून, मी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाही. कारण का मी या शिवाजी महाराज जे आहे महाराष्ट्राचा छत्रपती आहे. छत्रपती कुणाच्याही गोष्टीला बांधील नाहीये. त्यांनी हा विचार मोडून काढला. कारण का पुतळा मातोश्रीची भावना होती मायेची, ममतेची. एक आई एका मुलाबद्दल कधीही वाईट विचार करू शकत नाही, पण ज्या वेळेस पिता खंबीर असतो त्यावेळेस सगळं कार्य सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही, प्रत्येक कार्यामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एकंदरीत परिस्थिती पाहता मला असे वाटते की आज प्रत्येक पिता पुत्राने हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ते अंमलात आणण्यासारखी गोष्ट आहे. आपण आपल्या पिता पुत्रामध्ये असे संवाद होतात का? आपण एक म्हणा विचार करतो का? आपण का नाही करत? की आपल्याकडे कसली कमतरता आहे? जर आपण विचार केला तर आपल्या पिता आणि पुत्रामध्ये एकच गोष्ट आहे, ते म्हणजे आपला अँड्रॉइड मोबाईल असेल, आयफोन मोबाईल असेल किंवा हा कुठलाही मोबाईल असेल. कारण का दोघांमध्ये संवाद होण्यासाठी ते जवळ येऊन देत नाही, आपण संवाद करत नाही. म्हणून आपल्याकडे कुठल्याही गोष्टीचा समतोल राखला जात नाही. त्यासाठीच आपल्याला शिवविचाराची गरज आहे. आज प्रत्येकाकडे शिवविचार असणं म्हणजे ही एक काळाची गरज आहे. म्हणून पिता पुत्र असेल किंवा भाऊ भाऊ असेल किंवा घरामध्ये आई वडील असतील किंवा आई आणि पुत्र असतील, सर्वांना हे शिवविचाराची गरज आहे. आज आपण तो विचार करत असेल तर खरंच आपण शिवाजीचे मावळे होऊ, नसेल तर अन्यथा आपला मावळे म्हणण्याचा अजिबात अधिकार नाही. जेव्हा शिवाजी महाराजांनी पहिला जे विचार केला छत्रपती होण्याचा किंवा पहिलं जे साम्राज्याची स्थापना
स्थापना करण्याची त्यांनी विचार केली. तोरणा हा गड पहिल्यांदा जिंकला होता त्यांनी. पहिला गड जिंकणं म्हणजे तोरणा. तोरण्यापासून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्याच्यानंतर पुरंदर काबीज करणे, फत्तेखानासोबत लढाई असेल किंवा सगळ्या गोष्टी करत असताना शिवाजी महाराजांचा आत्मविश्वास वाढत होता. आणि आत्मविश्वास वाढवणे म्हणजे ह्या पाठीमागच्या जर कोण होत्या इतिहासकार, त्या म्हणजे जिजाऊ होत्या. प्रत्येक गोष्टीमध्ये दखल घेणारे, प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करणारे आणि प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन काढणारे म्हणजे ते आपले जिजामातोश्री होत्या. म्हणून शिवरायांनी निर्धार या दोन्ही गोष्टी वाढत गेल्या आणि कुठल्याही परीक्षेमध्ये त्यांनी नापास नाही झाले. प्रत्येक लढाईमध्ये यश आलेला आहे आणि यश आल्याशिवाय ते घरामागे कधी फिरकलेच नाही. म्हणून जे जे विचार आहेत, जेव्हा जेव्हा आपण एखादी गोष्ट विचार करतो किंवा वाईट गोष्ट घडलेली असते, त्या काळामध्ये आपण हा एकच विचार केला पाहिजे. तो विचार म्हणजे जेव्हा पुरंदरचा जो तह झाला, त्या पुरंदरच्या तहामध्ये 11 जून 1665 साली त्यांनी 23 किल्ले तहामध्ये दिले होते. कारण का त्यांनी 23 किल्ले देण्याचं कारण हे होतं, जर आज मी 23 किल्ल्याला अडून बसला असेल तर मला पुढे काम करता येणार नाही. त्यांनी एवढे खचून गेले तरी सुद्धा त्यांनी पाठीमागे आलेले नाही. 23 किल्ले तहात देऊन त्यांच्या प्रत्येक गोष्टी मानून त्यांनी आग्र्याला भेटीसाठी गेले आणि भेटीसाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी एक दृश्य घडलेला होता आणि ते म्हणजे शंभू राजासोबत. शंभू राजाने विचारलं गेलं होतं की तुम्हाला जे हा हत्ती दिलेला आहे तो हत्ती तुम्ही महाराष्ट्रात कसं घेऊन जाणार. पण त्यांनी सांगितले आम्ही ओढून नेऊ, तोडून नेऊ, कसंही घेऊन जाऊ, पण आम्ही हत्तीला घेऊन जाऊ शकतो. आमच्या महाराष्ट्रामध्ये 23 किल्ले आहेत, तुम्ही ते कसे आणू शकता. आज जर 9 वर्षाचा बाळ ह्या तोडीला उत्तर देत असेल तर आज आपण विचार करायला पाहिजे की 9व्या वर्षामध्ये एवढे विचार आले कुठून, हे विचार कसे येऊ शकतात. ते विचार येणं म्हणजे छत्रपती शिवरायांचे गुणधर्म असल्यामुळे ते विचार नक्कीच येऊ शकतात. हे विचार येण्यासाठी आपण त्यांचा इतिहास समोर ठेवला पाहिजे, इतिहासाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि पुन्हा पुन्हा वारंवार सांगण्याचा हेतू हाच आहे की आपण पुढील काळामध्ये सगळे शिवमय झालं पाहिजे. आणि हाच एक हेतू असेल तर आपण कधीही मागे राहणार नाही. आपण विचार करतच नाही कुठल्या गोष्टीचा. आज ते वडील म्हणून कमी होते, अजिबात नाही. ते आज ते एक युगपुरुष म्हणून कमी होते, अजिबात नाही. त्यांना 8 महाराण्या होत्या. 8 महाराण्या असून सुद्धा एकाही महाराणीचं चालत नव्हतं. कारण का, ते युगपुरुष होते, त्यांच्याकडे विचार तसे होते. सोयरा मातोश्रीने त्यांच्या पुढे वाटणीचा प्रस्ताव ठेवला. त्यावेळेस त्यांनी सांगितले की महाराष्ट्राची ही वाटणी होणार नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्याकडून चालत्या व्हा. एक शब्द टाकल्यानंतर सोयरा मातोश्रीने 1 मिनिटही थांबला नाही, ते लगेच पुढे निघून गेला. हा जे शब्दात धाक होता, ह्या शब्दामध्ये तलवारीची धार होती, ती धार म्हणजे हे शिवविचार होते. आज शिवविचार होते म्हणूनच त्यांनी आज शिवकवच त्यांना शिवकवच जे सोबत होतं ते कधीच ते हरले नाही. शिवकवच म्हणजे आज एक मुहूर्त आहे महाशिवरात्रीचा. या पर्व काळावरती माझंही काही सौभाग्य असेल, मला शिवचरित्रावरती बोलण्याची संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपल्या पवार सरांनी. आज छत्रपती शिवाजी महाराज, शंभू, तिघांचे नाव सारखेच आणि तिघांचा अवतार एकच. आज शिवानी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पोटी जे जन्माला आले ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. शिवाजी आणि शिव याच्यामध्ये काहीच फरक नाही. म्हणून आज जगाला संदेश द्यायचा असेल तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा दिला पाहिजे. आज आपल्याकडे 8 पुष्प झाले. 8 पुष्पामध्ये सर्वांनी प्रत्येक उदाहरण दिलेलं आहे. प्रत्येक उदाहरणावरती आपण एक एक काव्य लिहावं, एक पुस्तक लिहावं. एवढा मोठा इतिहास आहे, ते इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांनी कुठलीही गोष्ट करत असताना फार विचार करायचे, पुढील विचार करायचे आणि त्यांची दूरदृष्टी असायची. पुढील 10 वर्षाचा विचार करून शिवाजी महाराजांनी पहिले अष्टप्रधान मंडळ नेमणूक केली होती. शिवाजी महाराजांकडे अष्टप्रधान मंडळ झाल्यानंतर आज त्या अष्टप्रधान मंडळावरती आपलं पूर्ण राजकारण चालत असतं. राजकारणामध्ये आपल्याकडे तेच काही पद आहेत, तेच आपल्याकडे सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि त्या गोष्टीवरती आज तो चाललेला आहे. 350 वर्षाचा इतिहास आज राजकारणामध्ये आलेला आहे. राजकारण सुद्धा त्या अष्टमंडळावरती चालतो. तर आपण का नाही चालायला पाहिजे. आपलं काही हे म्हणजे आपली खरी गोष्ट नाहीये का, हे आपलं आत्मसात करण्याची गरज नाहीये का. ज्या राजकारणामध्ये ह्या गोष्टी चालतात ती आपली गोष्ट का चालत नाही. अजून गोष्ट, शिवाजी महाराज निवड करत असताना सुनेची एवढी जबरदस्त विचार केला होता त्यांनी की त्यांना ज्या वेळेस शिर्क्यांच्या घरी पोहोचले तर त्यांना ते जे लेकरू दिसले की त्याच्यामध्ये फार गुण चांगले आहेत, तो शिवविचारावरती अवलंबून आहे आणि त्या गोष्टीकडे फार लक्ष देतो. म्हणून त्यांनी आज येसूबाईची सून म्हणून निवड केली. सून म्हणून निवड केल्यानंतर आपल्या घरी आले आणि आपल्या घरी आल्यानंतर
पहिले जे कोण होते ते छत्रपती शिवाजी महाराज होते. स्त्रियांना अधिकार देणारे, स्त्रियांना आज सगळ्या गोष्टी पूर्ण आत्मसात करून दाखवणारे आणि पुढे आणणारे. आज कुलमुखत्यार पद हे म्हणजे काही कमी मोठं आहे का? येशूबाईंचे कुलमुखत्यार पद जे होतं, ज्या ठिकाणी छत्रपती नसतील, अनुपस्थिती असेल, त्या अनुपस्थितीमध्ये आपल्याला न्याय निवाडा करता येईल, आपलं राज्य चालवता येईल, म्हणून हे कुलमुखत्यार पद होतं. तो जर आजच्या युगात बघितला तर राष्ट्रपती पद आहे. आज राष्ट्रपती पदाची कधी आपण दखल घेतो, कधी विचार करतो की तो महान व्यक्तीच्या वेळेस जेव्हा वेळ येते, जेव्हा महान संकटाच्या वेळेस काळ येतो, तेव्हा आपण ती गोष्ट अंमलात आणल्या जाते. तर 350 वर्षापूर्वी आज छत्रपती शिवाजी महाराजांनी कुलमुखत्यार पद नेमलेलं आहे, ते म्हणजे येशूबाईंनी. आज किती काटेकोरपणाने सांभाळलेलं आहे. त्यांनी स्वतःच्या भावानी वतन मागितलं तरीही त्यांनी वतन दिलेलं नाही. कारण का? त्या बांधिलकी होत्या म्हणजे कोणाशी? त्या छत्रपतीच्या गादीशी होत्या. आणि ते छत्रपतीची गादी म्हणजे स्वराज्य होतं. ते आपलं नाही. सगळी जी गोष्ट आहे ती सगळी स्वराज्याची आहे. आणि त्याचबरोबर सुरत एवढी लुटल्या गेल्यानंतर सुरतेमध्ये खूप काही गोष्टी होत्या, खूप दागिने होते, खूप मोहरा होते. सगळ्या गोष्टी आणल्यानंतर त्यांनी प्रत्येक गोष्ट मोजून त्यांनी प्रत्येक गोष्ट आपल्या सरकारीमध्ये जमा केली. का जमा केले? त्यांनी प्रत्येक गोष्टीचा आढावा ठेवायचा, लेखी स्वरूपामध्ये रेकॉर्ड ठेवायचं आणि अहवाल सादर करायचे. आणि अहवाल सादर करता प्रत्येक गोष्ट मोजून मोजून घ्यायची. कारण का? एकही गोष्ट कमी नाही पाहिजे, आणि कमी असेल तर तो कोण बगावतखोर असेल, आणि त्या बगावतखोराला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. आज त्या काळामध्ये ही गोष्ट घडत होती. आज त्या काळामध्ये शेती सहारा होता. आज त्या काळामध्ये त्यांनी स्त्रियांसाठी वेगवेगळे धोरण अंमलात आणले होते. आणि त्या काळामध्ये त्यांनी प्रत्येकाचा शेत सारा माफ झाला पाहिजे. 6 महिने त्यांनी स्वराज्याचे मावळे म्हणून काम केले पाहिजे. 6 महिने शेताचं काम केले पाहिजे आणि त्यांचा उदरनिर्वाह चालला पाहिजे. आज त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक संकल्पामध्ये ही गोष्ट करून दाखवली. ते गोष्ट करण्याचा हेतू काय होता? आपला महाराष्ट्र सुखी झाला पाहिजे, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना त्रास झाला नाही पाहिजे, आणि आपलं जे राज्य आहे ते स्वराज्य म्हणजे कोणाच्याही मालकी हक्काचं नाही, प्रत्येकांच्या मनाचं राज्य म्हणजे ते स्वराज्य आहे. आणि स्वराज्यामध्ये कोणाचं चालतं? तर ते फक्त स्त्रींचं चालतं. आणि स्त्री म्हणजे कोण होते? आपले छत्रपती शिवाजी महाराज. आज त्यांच्याबद्दलचं बोलायचं म्हटलं तर आपली काही गोष्ट नाही, किंवा माझी तेवढी कुवत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलण्यासाठी. मी एक छोटासा प्रयत्न करतो की आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आज आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या ह्या जगामध्ये आपण बर्थडे सेलिब्रेट करतो, वाढदिवस साजरा करतो, आपण छोटे मोठे कार्यक्रम करतो, पण असा कुठला तरी एक कार्यक्रम झाला का आपल्यामध्ये की शिवचरित्रावरती व्याख्यान ठेवलं पाहिजे, किंवा आपल्याकडे जे 4 लोक आहेत, 4 लोकांच्या कानावरती शिवाचा इतिहास समजून सांगितला पाहिजे, शिवाजी महाराज कोण होते हे सांगितलं पाहिजे, असं एक तरी आपण कार्यक्रम करतो का? तर ही काळाची गरज आहे. तर आज आपण जेवढे काही दीपस्तंभामध्ये कार्य करतो, आपले जे गुरुवरांनी आपला प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे, तर आपण त्यांचे विचार समोर ठेवून आपण हे करणं खूप आवश्यक आहे. आपल्या मुलाचा वाढदिवस करत असेल तर आपण 1-2 व्यक्तीचे व्याख्यान ठेवू शकतो, आपण 2 व्यक्तीबद्दल चांगलं सांगू शकतो, आणि ते सांगणारे म्हणजे कोण असतील? शिवविचार सांगणारे असतील. तर पुढच्या पिढीला प्रत्येकाला हे सांगता आलं पाहिजे, प्रत्येकाला माहिती झालं पाहिजे. आपण वाढदिवसानिमित्त असेल किंवा आपली छोटीशी पार्टी असेल तर त्याच्यामध्ये आपण हे घेणं आपली काळाची गरज आहे. कारण का? आपला शिव इतिहास आपण वाचल्या जात नाही, पण आपल्या इतिहासावरती बाहेर देशामध्ये सगळी सुधारणा होतात, मोठे मोठे कंपन्या होतात, मोठे मोठे मॅनेजमेंट होते. आज छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण आहेत? युग पुरुष आहेत. मॅनेजमेंटमध्ये सांगितलं जातं की जर तुम्हाला विचार घ्यायचे असतील, लिडरशिप करायची असेल तर छत्रपती सारखे लिडरशिप करा. आज लिडरशिप म्हणजे कशी एकता असती, एका माणसाने शब्द टाकावं आणि पुढच्या 100 माणसांनी ऐकावं, ह्याला लिडरशिप म्हणतात. तर हे लिडरशिप करत असताना शिवविचार सोबत पाहिजे, तर तेव्हा लिडरशिप केल्या जाते. नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आता चालू घडामोडीवरती आहेच आहे की राजकारणातले माणसं पुढारी करतात, दंगेधोपे करतात, स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात. आज आपण प्रायव्हेट जॉबमध्ये बघितलं, एखादा बॉस आहे, त्याने आपल्या खालच्या माणसाला चिरडून आपलं अस्तित्व निर्माण करते, पण तो अस्तित्व नव्हे किंवा तो लीडर नव्हे. लीडर जो असतो तो शिवाजी महाराजांसारखा असतो. कारण का? शिवाजी महाराजांकडे एकच मराठा व्यक्ती नव्हता, आपल्याकडे 18 पगड जाती होत्या. सगळ्या जातीचा विचार केला जायचा. सगळ्यांचे मस्जिद असेल, चर्च असेल किंवा आपलं मंदिर असेल, सर्वांना तेवढा दर्जा द्यायचा. शिवाजी महाराजांकडे किती मुस्लिम होते तर त्यांच्यासाठी नमाज पाळण्यासाठी शिवाजी महाराजांनी त्यांनाही दर्गा निर्माण करून दिलेला होता. म्हणजे ह्याचा अर्थ काय? सगळ्या जातींना त्यांनी समानतेनं बघितलं होतं. त्यांच्याकडे जात नव्हती,
पाहत नव्हती. त्यांच्याकडे एकच विचार होता, आपण मानवता धर्म आहे, आपल्याकडे माणुसकी ही राहिलीच पाहिजे, आणि जर ही माणुसकी नसेल तर आपण हा कधीही पुढे जाऊ शकत नाही. आपल्या महाराष्ट्रावरती खूप मोठं संकट आलेलं आहे. ते संकट म्हणजे अफजल खान. ज्या वेळेस अफजल खान महाराष्ट्रावरती येत होता, तेव्हा आपले स्वतःचे 84 बायका निपांत करून आला, 84 बायकांना मारून आला. त्याच वेळेस शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या भेटीला जायचं होतं, तेव्हा ह्यांच्याकडे सुद्धा मान सन्माननीय येसू राणी साहेब सुद्धा आजारी होत्या, आणि शिवाजी महाराजांनी राणी साहेबांना भेटण्यासाठी गेले. भेटण्यासाठी गेल्यानंतर राणी साहेबांनी काय सांगतात, महाराज तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊ नका, मी आहे आज आहे तर उद्या नाही, माझ्यापेक्षा आपलं स्वराज्य महत्वाचं आहे, माझ्यापेक्षा स्वराज्याकडे लक्ष द्या, स्वराज्य आपला वाचला पाहिजे, तुम्ही भेटीला बिंदास जा. मला खूप काही करायचं होतं पण करता नाही आलं. दुर्दैवाने अशी गोष्ट घडलेली आहे, शंभूराजे जन्माला आल्याने त्यांना दूध पाजू शकले नाही, आणि आता आई म्हणून मी नसणार आहे, आणि तुमच्यासोबत खूप काही करायचं होतं पण आपल्या नियतीने करून नाही दिलं. त्यावेळेस शिवाजी महाराजांना एक आवर्जून गोष्ट सांगतात, राणी साहेब तुम्ही खूप काही केलेलं आहात, गंगा यमुना सरस्वती अशा मला 3 रत्नाकडनं दिलेला आहे, आणि एक वडिलांच्या पायावरती पाऊल ठेवून राज्य करण्यासाठी एक महान पुत्र दिलेला आहे. तर तुम्ही आज फक्त जोडीदार नाही, तर तुम्ही आज मैत्री दिलेली आहे, प्रीती दिलेली आहे. विचार करा त्यांचे शब्द काय आहेत, मैत्री आणि प्रीती. ह्या 2 गोष्टी जेव्हा एखाद्या आपण बायकोविषयी सांगतो, तर आज त्या बायकोला काय वाटत असेल, त्या राणी साहेबांना काय वाटत असेल. त्या राणी साहेबांनी सांगत होत्या की राजे तुम्ही हे तुमच्या मनाचा मोठेपणा सांगताय, पण मला काहीच करता आलं नाही, तरी करता आलं नाही तुम्ही थांबू नये, आणि तुम्ही लवकरात लवकर अफजल खानाच्या भेटीस जावं. विचार करा, आज ज्या घरामध्ये संकट आहे, ज्या घरामध्ये खूप काही काळ येऊन ठेपलेला आहे, तरी सुद्धा त्या व्यक्तीनं स्वराज्याबद्दल हित मानतायत, स्वराज्याचा विचार करतायत, आणि आपल्या पतीला समजून सांगतायत की तुम्ही आज बायकोच्या प्रेमाच्या पोटी तुम्ही अडकून राहू नका, तर तुम्हाला कोणाच्या प्रेमात राहायचं आहे, ते म्हणजे स्वराज्याच्या. फक्त आपलं हित, आपलं ध्येय, आपलं काय असणार आहे, आपलं भविष्य म्हणजे स्वराज्य आहे. आपण हा विचार केला का असा कधी, की ह्या विचारामुळे आज महाराष्ट्र पुढे गेलेला आहे. आज हे सर्वांचे जे विचार होते, आज प्रत्येकाच्या मनामध्ये जे होते, ते आज घडून दाखवलेलं आहे. त्याच नंतर शिवरायांनी सांगतात चला ठीक आहे मग मी जातो, तर तेवढ्यात आपण आजारी असताना सुद्धा सांगतात राजे जातो म्हणायचं नाही, येतो म्हणा. बघा आज ही एक छोटे छोटे शब्द आहे, तर ते आपला उभारी देणारे आहेत, आपला खचून न जाण्यासाठी सांगणारे आहेत. तर ह्या शब्दांमुळे आज आपण कुठं पोहोचतो, की आपण प्रत्येक कार्याचं यश सोबत घेऊन येतो. म्हणून प्रत्येक स्त्रीचा आदर झाला पाहिजे, प्रत्येक स्त्रीचा प्रेमाने वागवलं पाहिजे, आणि स्त्री म्हणजे कोण आहे, तर ती आदिमाय शक्ती आहे. तर त्याचप्रमाणे आज शिवाजी महाराजांकडे कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारामध्ये घेऊन आली, तेव्हा शिवाजी महाराजांनी काय सांगितलं, हे माझ्या माते समान आहे, यांचं सौंदर्य आहे. आज त्यांनी आईची दर्जा दिली, त्यांना मान सन्मान केला, चोळी बांगडी दिली त्यांना, आणि मान सन्मान करून आपल्या मावळ्यासोबत पाठवून दिलं, आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या घरी सुखरूप सोडा, आणि त्यांच्या घरी सोडत असताना पर स्त्री माते समान. बघा त्यांच्याकडे जरी समजा आपल्या दुश्मनाच्या घरची बाई असेल, स्त्री असेल, तरी त्यांनी तेवढाच मान दिला की जेवढा आपल्या घरच्यांना देतो. म्हणून दुश्मन सुद्धा शिवाजी महाराजांना तो राजा आपला झाला पाहिजे असं म्हणून सांगत होते. आज मुस्लिमांच्या काही ग्रंथांमध्ये हा सिद्धांत दाखवलेला आहे. जर आमच्या पोटी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, तर आम्ही सुद्धा अभिमानाने सांगितलं की हे शिवराय आमच्या पोटी जन्माला आले. बघा आज जर समजा ह्यांच्यामध्ये एवढी भावना असेल, तर आपल्यामध्ये किती असायला पाहिजे. ज्याच्याकडे खूप काही आहे त्याला किंमत नसते, पण ज्याच्याकडे काहीच नाही त्यांना खूप किंमत असते. म्हणून प्रत्येक गोष्टीचा विचार करणं ही खूप चांगली गोष्ट आहे, आणि आपण सर्वांनी तो विचार केला पाहिजे. तर आपण कसा विचार केला पाहिजे, व्यक्तिमत्वाच्या एकाच काळात महाराष्ट्रामध्ये जेव्हा 3-3 लोक जगत होते, 3-3 लोक राहत होते, तो काळ म्हणजे कोणता होता. कोणी काही ठिकाणी लिहून ठेवलेला आहे, 1647 ला भेट झाली समर्थ रामदास आणि संत तुकाराम महाराज, कोणी म्हणतात 1649 ला झाली, पण हे फक्त अंदाज आहेत, हे कोणालाही दिसले नाही. अदृश्य गोष्टी होत्या, पण अदृश्य गोष्टी कशा होत्या, एकमेकांना शक्ती देण्याचं आणि एकमेकांना उभारी आणण्याचं. आणि हे शिवरायांनी सगळ्यांना आत्मसात करून आपला महाराष्ट्राचा इतिहास घडवलेला आहे. गरजतोय तो सह्याद्री शिवजयंतीचा सोहळा आला,
गरजतोय तो सह्याद्रीचा शिवजयंतीचा सोहळा आला, शिवरायाचा जयघोष आकाशात दुमदुमला, मराठ्यांच्या रक्तात आजही तोच अभिमान आहे, स्वराज्यासाठी दिला शिवबाने महान बलिदान, स्वराज्यासाठी दिला शिवबाने महान बलिदान. ह्या जर महान बलिदानांचं महत्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला शिवाजी महाराज पुढे ठेवावं लागेल. कारण का आज बाहेर देशात जाऊन महात्मा ज्योतिराव फुले पोवाडा गातात शिवाजी महाराजांसमोर, आणि तेच बाबासाहेबांना विचारलं की तुमचे संविधान लिहिण्यासाठी तुम्हाला काही अडचणी आल्या का, त्यांनी मार्मिक शब्दामध्ये उत्तर देतात, शिवरायांचे विचार माझ्या समोर होते म्हणून मला कुठलीही अडचण आली नाही, कमी दिवसामध्ये तो संविधान मी पूर्ण करू शकलो. आज बघा प्रत्येक महान व्यक्तींचं जे कार्य झालेलं आहे तो शिवाजी महाराजांच्या विचारामुळे. तर आपल्यालाही तेच करणं गरजेचं आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं जे व्यक्तिमत्व होतं, कारकीर्द होती, तो जर आढावा घेण्याचा विचार केला आपण तर कसा केला पाहिजे. काही गोष्टी समोर येतात की शौर्य, पराक्रम, शारीरिक क्षमता, ध्येय, कुशल, संघटक, कडक नियोजनबद्ध प्रशासन, मुद्देसूदपणा आणि धाडस, दृष्टिक्षेप. आज त्यांच्या धाडसामध्ये दृष्टिक्षेप कसा असायचा, ते कधीच डगमगायचे नाही, कधीच माघार यायचे नाही. जर त्यांनी घेतलेला पुढं पाऊल तो मागं येणे अशक्य नाही. वाऱ्यांनी सुद्धा मागं यावं आणि अशी झुंज असायची छत्रपती शिवाजी राजांची, आणि वाऱ्यांनी मागं पडावं असा त्यांनी घोडा वेगवान चालवत होते. तर प्रत्येक गोष्टीमध्ये उच्च विचार होते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अष्टपैलूचं महत्व म्हणजे ते शिवाजी महाराज होते. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण कसं होतं, आज बालपणामध्ये कसे वाढले त्यांनी, बालपण सुद्धा त्यांचं खेळणं म्हणजे प्रत्येक गोष्टीचा विचार करणं आणि प्रत्येक गोष्टीचा विचार करून आज महाराष्ट्र घडवणे हे त्यांचं ध्येय होतं. त्याच्यानंतर आज त्यांच्या घरामध्ये जे सगळे वाढलेले आहेत, रानूबाई अक्कासाहेब आहेत, आज त्यांनी आपल्या स्वतःच्या भावासाठी, भावाच्या हितासाठी आज आपल्या पित्याला समोर ठेवून सांगतात, आबासाहेब मी आजपासून छत्रपती समोर संकल्प करतो की रानू साहेब ही आपल्या भावासाठी आयुष्य खर्च करेल आणि संसारावरती पाणी सोडेल. म्हणून हातात पाणी घेऊन जेव्हा संकल्प सोडतात तर एका स्त्रीने एवढा महाराष्ट्राचा विचार करते, स्वराज्यांचा विचार करतो आणि भावांचा विचार करतो. जर ही जे राणू अक्का आहे, हे प्रत्येकाच्या घरी एक राणू अक्का आहे, प्रत्येकाची बहीण अशीच असते, पण आपण तिला विचारत नाही. आता सध्याची जर परिस्थिती बघितली तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपली बहीण कशी आहे, आपल्या बहिणीला फक्त प्रॉपर्टी लागते, आपल्या कुटुंबामध्ये जे काय आहे ते हडप करण्यासाठी कोर्टामध्ये केस सुद्धा दाखल करते. पण ती राणू अक्का जे होती, राणू अक्काचं जीवन फक्त भावासाठी होतं आणि भावाचं जीवन स्वराज्यासाठी होतं. तर आज आपली बहीण प्रॉपर्टीसाठी केस टाकली पाहिजे का, ही आज आपली गरज आहे. हे जर आपल्या बहिणीला शिवसेनेने सांगितलं तर आपली बहीण सुद्धा राणू अक्का सोबत काम करू शकते, राणू अक्काच्या विचारावरती विचार ठेवू शकते. म्हणून सगळ्या बहिणींना विनंती आहे की आज भावांच्या पाठीशी राहा, भावांच्या विरोधात नका राहू. कारण का पुढच्या पिढीमध्ये तर एकच भाऊ एकच बहीण म्हणजे दोघं एकच आहे, तर दोघांनाही संरक्षणाची गरज आहे. पुढचा काळ असलेला खूप भयानक असणार आहे, खूप क्रूर असणार आहे. तर आपण तो विचार केला पाहिजे आणि विचार करून तो विचार आपल्या सर्वांच्या मनामध्ये रुजला पाहिजे. ते बहीण असो, भाऊ असो, आई असतील, वडील असतील. तर ह्या ठिकाणी आज देशाचा विचार करत असताना आपल्या देशाबद्दल काय विचार करावा लागेल, आपल्या महाराष्ट्राबद्दल काय विचार करावा लागेल, समाधानाबद्दल काय विचार करावा लागेल, हे आपल्याकडे आज विचार करण्याची गोष्ट आहे. जर महाराष्ट्र टिकवायचा असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये 3-3 सत्ता युती होऊन जर करत असतील तर ते आपल्या महाराष्ट्राचा विकास कधीच होऊ शकत नाही. आज एकच राज्य होते, आज सगळ्यांना सगळं काही करून दाखवत होते. आपल्याकडे तिन्ही राज्याचे 3 लोक येऊन काहीच करू शकत नाहीत. 5 वर्ष काळ असाच जातो. म्हणून आज सगळ्यांकडे काय पाहिजे, शिवविचारांची कमतरता आहे. शिवविचार कमी पडतायत, आज शिवविचारांना मागं ढकलतायत. पण ते इतिहास पुढे आणला पाहिजे आणि त्या इतिहासावरती चाललं पाहिजे, तर आपण कधीही कमी नसणार नाही. शिवरायांचे मावळे असणार आहे तर हे आपण कायम मावळेच असले पाहिजे. तसेच प्रत्येक गोष्टीला जेव्हा खचत असतो आपण खचल्यानंतर आपण एक गोष्ट विचार करायला पाहिजे. ज्या वेळेस शिवाजी महाराजांनी 23 किल्ले पुरंदरच्या तहामध्ये दिल्या गेले होते तर त्यांनी खचले का? आज आपल्याकडे एखादं छोटं संकट आले की आपण खचून जातो, डिप्रेशन मध्ये जातो. आपल्याकडे हीच गोष्ट कळत नाही की आपण कशाचा डिप्रेशन घेतो. महाराजांनी एवढे किल्ले देऊन सुद्धा आज त्यांनी प्रत्येक गोष्टीवरती ठामपणाने पुढे यायचे, लढाई करायचे आणि प्रत्येक गोष्ट करून दाखवायचे. आपला साधा एखादी गोष्ट सहन होत नाही किंवा एखाद्या आपला टेन्शन सहन होत नाही, तर जेव्हा जेव्हा प्रत्येकाला टेन्शन येईल, प्रत्येक माणसाने, प्रत्येक व्यक्तीनं आपण शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे.
प्रत्येक दृष्टांत समोर घेतला पाहिजे आणि प्रत्येक त्यांचे कार्य कुशलता काय होती, सभाधीटपणा काय होता, धाडस काय होता आणि त्यांची प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासारखी होती आणि प्रत्येक त्यांचा जे मुद्देसूदपणा होता आणि त्यांचे प्रत्येकचे विचार करण्याची वेगळी भाषा होती आणि त्यांनी त्या भाषेने चालायचे. तर आपण त्या भाषेने चालू शकत नाही, पण आचरण तरी आपण घेऊ शकतो, आचरणात तरी आणू शकतो, हे सुद्धा कधीच कमी नसणार आहे आपल्यासाठी. तर सर्व गोष्टी त्यांनी साध्य केल्या अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये. त्यांच्याकडे किती आयुष्य होतं? फक्त 50 वर्षाचं. तर 17व्या शतकात जागृत असले तो स्वाभिमान, स्वराज्य निष्ठा, महाराष्ट्र प्रेम देणारे म्हणजे ते आपले स्फूर्तिस्थान छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे दक्षिण दिग्विजय करून आले. त्या काळामध्ये त्यांची तब्येत खालावली, त्यांची मोहिमेमध्ये खूप ओढाताण झाली, पण ओढाताण झाल्यानंतर ह्या प्रत्येक गोष्टीचा आढावा घेत असताना आपण गोष्टी काय करायला पाहिजे लक्षात घ्या. ज्या वेळेस त्यांनी तो जे दक्षिण विजय करून आले ते त्यांनी थकले होते, थकल्यानंतर त्यांना आजार जडला, ते हळूहळू हळूहळू आजारी होत गेले. पण आजारी होत गेले म्हणून त्यांचं मन कधीच खचलेलं नाही. त्यांचं फक्त शरीर थकलेलं होतं, शरीर खचलेलं होतं, पण मनाने त्यांनी कधीच खचलेले नव्हते. म्हणून त्यांच्याकडे इच्छा असेल तर कार्य कुठलंही सिद्धीत जाऊ शकतं आणि त्यावेळेस त्यांनी प्रत्येकांना आवर्जून सांगत होते की तुम्ही घेतलेला निर्णय अचूक कधीही नसतो. घेताना तुम्ही विचार करून घ्या आणि विचार करून घेतलेला निर्णय कधी चुकीचा नसतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बगावत करणाऱ्याला शिक्षा झाल्याशिवाय राहत नाही. आज त्यांच्या एका राणीच्या भावाला सुद्धा त्यांनी हा एक हात एक पाय तोडून शिक्षा दिली होती, पण त्यांच्या कुठल्याही राण्याने तो विचारत नव्हते की हे तुम्ही का केलात, कारण का शिवाजी महाराजांना विचारणं म्हणजे हे कोणामध्येही ताकद नव्हती. कारण का देवी संभाजी राजांचा, ज्या वेळेस संभाजी राजे लहान होते, लहान खेळत असताना विस्तवाला पकडले, आईला पकडल्यानंतर आणि त्यांना ते विस्तवाची जाणीव सुद्धा झाली नाही, त्रास सुद्धा झाला नाही, तेव्हा जिजाऊने येऊन बघितलं इकडे कोणच नाहीये का, लेकरांना तुम्ही दुर्लक्ष कसं काय ठेवू शकता आणि तुम्ही एवढ्या जणी असून काय करत होता. ज्या वेळेस त्यांनी शब्द टाकला एवढ्या जणी असून काय करू शकता, तर त्या एकानेही असं म्हटलं नाही की आमची जबाबदारी सर्वांची थोडीच आहे, पण प्रत्येकाने आपापल्या परीने त्यांनी माफी मागितली की आहो साहेब यापुढे होणार नाही. पण त्यांना येसूबाईनं त्यांना आपल्या सईबाईनं विचारलं होतं की मातोश्री आऊ साहेब आज ह्या लेकराला चटका बसला पाहिजे होता आणि त्याने ओरडलं पाहिजे होतं, आम्हाला कळलं असतं. तर त्यांनी जिजाऊनं काय सांगितलं, तो जे आहे तो सूर्य उगवला होता आणि उगवत्या सूर्याला गिळणारा हनुमान होता आणि हा माझा शंभू बाळ आहे, प्रत्येक विस्तवाला हातात घेऊन खेळणारा आहे. जर कोणाला विचार करायचा असेल तो विस्तव कसा होता आणि विस्तवाला कसा सांभाळणार होता, हेच उदाहरण परत एकदा शंभू राजांचं लग्न झाल्यानंतर येशूबाईंना सांगितलं होतं की शंभू राज्य जे आहे तो धगधगता विस्तव आहे आणि तो आपल्या पदराखाली झाकून ठेवायचा आहे आणि पदर जळूनही द्यायचं नाही. जर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर त्यांनी आज किती गोष्टी सांगत होत्या, प्रत्येक गोष्ट कोड्यात असायची पण त्या कोड्यामध्ये सुद्धा खूप काही मर्म होते. आज आपण ह्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत, ह्या समजून घेतल्या पाहिजेत, तर आपला त्या सगळ्या गोष्टी समजतात आणि प्रत्येक स्त्री सुद्धा सक्षम पाहिजे आणि प्रत्येक स्त्री पुढच्या पिढीला घडवताना आऊ साहेबांना समोर ठेवलं पाहिजे की आऊ साहेब कसे घडवत होते आणि प्रत्येकांना विचार कसे देत होते. ज्या ज्या वेळेस आऊ साहेब त्या गडावरती होत्या कुठलीही गोष्ट घडत नव्हती आणि असाच एक प्रसंग आला होळीचा प्रसंग आल्यानंतर सगळ्यांनी आपण नटून थटून तयार झाले आणि तयार झाल्यानंतर सोहरा मातोश्रीकडे थोडासा अहंकार होता आणि त्यांनी जेव्हा पुतळा मातोश्रीकडे आल्या, मग आल्यानंतर बघितलं सगळे नटून आहेत, थटून आहेत आणि सगळे तयारीत आहेत आणि मला कोणी सांगितलं नाही. ह्या रागाच्या उद्देशानं त्यांनी जेव्हा बोलतात ते कुणला शंभू राजांचे जे दूध आई होत्या धाराऊला म्हणतात की हे धाराऊ तुला समजत नाही का, आमचा आदम राखायचं की आम्हाला मुजरा करायचा, तू आज होळीच्या निमित्ताने दागिने घातलीस म्हणून तू वाकत नाहीयेस का खाली. आणि जेव्हा असा शब्द बोलतायत तेव्हा पुतळा मातोश्री सुद्धा म्हणतायत की राणी साहेब आमचं चुकलं, आम्ही सुद्धा मुजरा केला नाही. पण त्याच वेळेस स्वरा मातोश्रीने काय सांगतायत की तुम्ही हे राणी आहात आणि तुम्हाला राणी पद आहे, तुम्ही नाही केला तरी चालेल,
पण हे धाराऊला कळायला नको का? म्हणजे ह्याचा अर्थ असा होता, धाराऊ ही कोणच नाही आणि दाराच्या पाठीमागे ज्या आल्या होत्या ते जिजाऊ होत्या आणि ते पूर्ण हकीकत ऐकली. आणि ज्या वेळेस तिथं गेला आपण पूजा करण्यासाठी होळीची, आणि पूजा करत असताना तोच शब्द आऊन सांगितलं, जिजामातेने ते सांगितलं की सोयराबाई, ही गोष्ट लक्षात ठेवू नका, तुम्ही महाराणी आहात आणि महाराणीचं काय कर्तव्य असतं की सगळ्याला समजून घेताना तुम्ही कधीच कमी पडल्या नाही पाहिजे. त्यावेळेस जेव्हा हे जे उत्तर ऐकण्यात आलं, त्यांच्या डोक्यामध्ये असे झणझण मुंग्या आल्या. ते म्हटलं की हा शब्द आला कुठून? आज विचार करा, आज आपल्यामध्ये सभ्यता नाही, आपल्याकडे लीनता नाही, आपल्याकडे वेळ सुद्धा नाही. आपण ऐकतो, जागीच भांडणं करतो आणि इथं कलह निर्माण करतो. पण आज जिजाऊने तसं केलं का? एक त्या सासू होत्या, सासूपणा गाजवल्या का? नाही. पण प्रत्येक गोष्टीचा वेळ आणि काळ येतो, म्हणून आपण संयम बाळगला पाहिजे. आणि ज्या वेळेस वेळ आणि काळ आला तेव्हाच तो शब्द बाहेर काढला, तर त्या शब्दाचा 1000% आपलं यश आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाने जिजाऊ, आपले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या सर्वांना समोर ठेवून जर आपण जगत असेल तर आपला कुठलाही दिवस खराब जाणार नाही आणि आपल्याला कधीही आपल्या संसारामध्ये कमी पडणार नाही. त्यांनी आहेत, त्यांनी होते, त्यांनी राहणार आहेत. म्हणून जर आपण जगलो तर आपण पुन्हा कधीच कमी पडणार नाही. पुन्हा एकदा मी या ठिकाणी आपल्या संयोजकाचे, आयोजकाचे आभार मानतो. मी एक कुठलाही चांगला वक्ता नसताना, आज शिवरात्रीचा दिवस आहे, सर्वांचा सकाळपासून उपवास आहे, आज त्यांना काही फराळ करण्याची, पूजा करण्याची ओढ आहे, तरी सुद्धा त्यांनी शिवचरित्र माझ्या तोडक्या मोडक्या भाषेतून ऐकण्यासाठी एवढी उत्सुकता दाखवलेली आहे. सर्वांचा मी आभारी आहे. त्याचसोबत पवार सरांचा मी खूप खूप ऋणी असेल. पवार सरांनी खूप मोठं प्लॅटफॉर्म करून दिलेला आहे आपल्या सर्वांसाठी आणि पवार सरांचा खूप मोठा संकल्प आहे आणि आपल्या सर्वांचं कार्य आणि आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपण सर्वांनी आज शेवटच्या दिवशी सगळ्यांनी एक शपथ घ्यायची, संकल्प करायचा. प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक अडचणीमध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पवार सरांच्या हाकेला सर्वांनी सरसावून गेलं पाहिजे आणि प्रत्येकाने आपला हातभार, आपली जबाबदारी आणि ते स्वीकारली पाहिजे आणि सरांसोबत आज आपण कार्य केलं पाहिजे. सरांसोबत आज आपण कार्य करू. सर एकटे होते, आपण 50 झालोय, आज 50, 200, 200चे 1000, 1000चे 2000 व्हायला वेळ लागणार नाही आणि सर्वांच्या घराघरामध्ये शिवचरित्र पोहोचवणं म्हणजे हे क्षणिक कार्य असणार आहे. म्हणून सर्वांनी आज या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. पवार सरांना पुन्हा एकदा मी माफी मागतो आणि सरांचा मी आयुष्यभर ऋणी असेल. मला बोलताही येत नव्हतं, आज मी एवढं बोलतो. आज मला अजून बोलण्याची खूप इच्छा आहे, पण आज काळाच्या ओघामध्ये अडकल्यानंतर आपला वेळ पण संपलेला आहे. इथे थांबणं कधी पण चांगली गोष्ट आहे आणि मला ही संधी दिल्याबद्दल सर मी तुमचा पुनश्च एकदा आभारी आहे. जाता जाता एवढंच म्हणेन, हंगामा खड़ा करना ये मेरा मकसद नहीं है, हंगामा खड़ा करना ये मेरा मकसद नहीं है, लगता है सूरत बदलनी चाहिए, मेरे सीने में ना सही तेरे सीने में सही हो, मेरे सीने में ना सही तेरे सीने में सही हो, कहीं भी वो शिव चरित्र की आग लगनी चाहिए, आग लगनी चाहिए, आग लगनी चाहिए. जय महाराष्ट्र, जय शंभूराज्य, जय शिवाजी महाराज. नमो पार्वदेव देवते शिव हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. हर घर में शिव चरित्र की आग लगनी चाहिए. कारण शिवचरित्रामधून मिळते फक्त स्फूर्ती, मिळते फक्त प्रेरणा आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची हिंमत. इतकं सगळं काही जर शिवचरित्रातून मिळत असेल तर शिवचरित्र आपला श्वास बनला पाहिजे. आणि म्हणून आपण ज्या तळमळीनं आज बसवकांत सर नॉन